नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, पशुसंवर्धन विभागाकडून दरवर्षी शेळी मेंढी पालन व दुधाळ गाई म्हशी पालन व कुक्कुटपालन अशी जी काही ही योजना आहे, ही योजना शेतकऱ्यांसाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दुधाळ गाई म्हशींचे वाटप, त्यासोबतच शेळ्या मेंढ्याचे वाटप, शेळ्या मेंढ्याचा गट शेतकऱ्याला दिला जातो. त्यानंतर 1000 कुक्कुटपालन म्हणजेच 1000 पक्ष्यांचे वाटप हे शेतकऱ्याला केले जाते. आता ही योजना जी आहे ही दरवर्षी राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना गाई म्हशींचे, शेळ्यांचे व कुक्कुटपालनाचे वाटप अनुदानामध्ये केले जाते. आता यावर्षी देखील या योजनेच्या अर्जासाठी मागणी सुरू करण्यात आलेली आहे 2 तारखेपासून. तर 2/5/2025 ते 1/6/2025 असा या अर्ज मागणीचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत, हे शेतकरी ऑनलाईन अर्ज भरू शकतात. तर गाई म्हशी पालन व कुक्कुटपालन व शेळी मेंढी पालनासाठी ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी येत्या 1 महिन्यामध्ये 1/6/2025 च्या आधी तुमचा अर्ज mahabms.com वरती जाऊन भरून घ्यावा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल. तर शेतकरी मित्रांनो, mahabms.com वरती जाऊन आपला अर्ज कसा भरायचा याची माहिती जर पाहिजे असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण आपण पुढील व्हिडिओ हा शेतकऱ्यांनी आपला ऑनलाईन अर्ज घरबसल्या कसा भरायचा याबद्दल माहिती देणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो, ही जी काही योजना आहे, या योजनेचा ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची जी काही सोडत होणार आहे, या शेतकऱ्यांची अंतिम यादी 2 जुलै रोजी प्रकाशित होणार आहे. म्हणजेच जे शेतकरी या योजनेसाठी अंतिम यादीमध्ये पात्र राहतील अशी जी काही अंतिम यादी आहे, ही अंतिम यादी 2 जुलै रोजी प्रकाशित केली जाणार आहे. आपण त्याचा GR देखील पाहू शकता. या GRनुसार 2 मे ते 1 जूनपर्यंत शेतकरी या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात व त्याच्यानंतर या अर्जाची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर 2 जुलैमध्ये ही जी काही यादी आहे ही शेतकऱ्यांना प्रकाशित करण्यात येणार आहे. अंतिम यादी ही प्रकाशित करण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करून ठेवा.